मी पुन्हा आलोय नागपूरचा व्हिडिओ घेऊन। कसं थोडी भीती पण वाटते मला। माझे सगळे टेस्ट बर्ड जे आहेत ना त्याचे जागे झालेत एकदम अचानक, इतकी चटकदार चव आहे। नागपूरमधलं बरं साऊथ इंडियन असं म्हणावं लागेल। हा जो प्रकार आहे तो समाऊ लहानपणाची माझी फॅन्टसी होती। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी। महाराष्ट्र फूड टूर मध्ये आपला विदर्भ दौरा चालू आहे। नागपूरमध्ये येऊन आपण तर्री पोहे खाल्ले, वराडी थाटाचं जेवलो सुद्धा। पण रात्रीच्या वेळी जर काही चटकदार खायचं असेल तर नागपूरकर कुठलं स्ट्रीट फूड खातात हे या व्हिडिओत आपण बघणार आहोत। बरं, हे काय असे कुठलेही स्पॉट नाहीत, काही जुने स्पॉट आहेत आणि काही स्पॉट सध्या रील वरती लय व्हायरल होत आहेत। तर असे कुठले स्पॉट आहेत आपण बघूयात। चला, संध्याकाळची वेळ आहे, मस्त हवेत गारवा आहे, काहीतरी चटकदार खाऊयात। असं कॉम्बिनेशन मला माहित नव्हतं। तर नागपूरमध्ये जोरदार समोसाचं कल्चर आहे। बाय द वे, माझ्या माहितीप्रमाणे मराठीमध्ये सामोसाच म्हणतात। समोसा वगैरे तुम्ही उत्तर प्रदेशात राहत असाल तर तिथे म्हणू शकता। ओके, तर जोरदार समोसाचं कल्चर आहे आणि इथे खूप ठिकाणी समोसा मिळतो। तो वेगळ्या कॉम्बिनेशन बरोबर मिळतो, कढीसोबत, छोल्यासोबत। तर आपण आलेलो आहोत सामोसेवाला, 1960 पासून आहे। त्याचा जो ॲड्रेस आहे तो मी खाली टेक्स्टमध्ये दिलेला असेलच। आणि तिथे कढी समोसा मिळतो आणि छोले समोसे पण मिळतात। तर आपण पहिल्यांदा कढी समोसा खाऊयात आणि मग छोले समोसे खाऊयात। खरं मला समोसा हा प्रकार खूप जास्त आवडतो। म्हणजे वडापावपेक्षा मला समोसा जास्त आवडतो, कारण त्याची ती खुसखुशीत जी कड असते ना, बेस्ट लागते। त्यामुळे कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये मला आवडतोच। कढीसोबत पण छान लागतोय। फक्त कढी जी आहे ना ती आय थिंक सकाळची करून ठेवली, थोडी आंबट झाली आहे। मला असं वाटतं की बहुतेक कढी समोसा हा प्रकार सकाळी जास्त खातात आणि संध्याकाळी छोले समोसे खातात। त्यामुळे छोले आणि समोसा तर ताजा आणि छानच आहे। कढी फारशी मला आवडली नाही इथली, त्यामुळे इथला कढी समोसा ओके समोसा चांगला आहे। तर आपण छोले समोसा ट्राय करूयात आणि सांगतो तुम्हाला मी। ओके, तर हा आहे छोले समोसा आणि ताजे ताजे त्यांनी समोसे तळले जातात। हा, क्या बात आहे। म्हणजे हा चाटचाच प्रकार झालाय। समोसाची क्वालिटी एक नंबर, सुरेख। आतली भाजी सुद्धा उत्तम। ॲक्च्युली छोले जे आहेत ते पण जरा तर्री टाईपच बनवलेत, खूप जास्त स्पायसी नाही आहेत। सगळ्यात गंमत म्हणजे कड, जी खुसखुशीत कड आहे ना समोस्याची, बेस्ट लागतोय। त्यामुळे समोसेवाला हा ऑप्शन आपल्याला आवडला। चला आता पुढचं स्पॉट। ते भरत पॅटिस कुठे? भरत पॅटिस हा प्रसिद्ध आहे, खूप जुनं, नाही माहिती पर हा फेमस आहे म्हणे। तेच तर, भरत पॅटिसवाला म्हणून एक पॅटिसवाला आहे आणि तो खूप 4 पिढ्यांपासून असं मला समजलं। शहीद चौकामध्ये आम्ही इतके फिरलो आणि इतक्या लोकांना विचारलं तर कोणालाही माहीत नाही। तर तुम्हाला माहीत असेल शहीद चौकातला भरत पॅटिसवाला तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। आमचा तो मिस होतोय, कारण आम्ही खूप शोधून मिळत नाहीये। तर आपण पुढच्या स्पॉटला जाऊया। तर आपला पुढचा स्पॉट आहे सत्कार दुग्ध मंदिर। हे ॲड्रेस मी तुम्हाला टेक्स्टमध्ये दिलेला असेलच, कारण मी गुगल मॅप लावून आलोय आणि हाफ घेतलंय। हाफ पण भरपूर आहे आणि तसं आठवून ना कम्प्लिटली त्याला चॉकलेटी रंग आलाय। तर आपण पिऊन बघूयात। त्याच्यावरती मलाई पण देतात, पण मला मलाई आवडते त्यामुळे मी मलाई घेतली नाही। छान गोष्ट म्हणजे ना खूप जास्त गोड नाही, कारण जिथे आता मसाला दूध मिळतो ना प्रकार
इतका गोड करतात ना, त्यामध्ये दुधाची चवच लागत नाही. पण टिपिकल जी गोड फ्लेवर्ड दूध अशी जी वाटतात ना, तसं नाही आहे. त्यामध्ये चारोळी आहे, जायफळ आहे आणि वेलची आहे. तर तिन्हीचा एकत्रित स्वाद खूप छान आलाय त्याला. सुरेख हा मसाला दूध आहे, सुरेख. त्यामुळे जर नागपूरला छानसं दूध मारायचं असेल छान गारव्यामध्ये रात्रीच्या वेळेला तर इथे येऊ शकता. पण हाफच घ्या. तो फुल ग्लास होता ना, तो जर प्यायला तर डायरेक्ट शड्डू ढोकायलाच जायचं, एवढी त्याची क्वांटिटी. चला आता यावर आपण पाणीपुरी खाऊया. तर आपला पुढचा स्पॉट आहे पाणीपुरीवाला. तुम्ही म्हणाल की नागपूरच्या गल्ली गल्लीत पाणीपुरीवाले आहेत, पण हा जो आम्ही पाणीपुरीवाला शोधलाय तो 1974 पासून आहे आणि लई फेमस आहे. बघूया तिथली पाणीपुरी कशी आहे. जनरली विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाणीपुरीची लय हवा असते. म्हणजे इथलं पाणीच एकदम चटकदार असतं. मला नांदेडची पाणीपुरी आठवते. कंप्लीट मराठवाडा टच त्या पाणीपुरीला दिला होता. आणि पुणे मुंबईला रगडा देतात ना, तर त्याला वरण म्हणतात मराठवाड्यातले किंवा विदर्भातले लोक. तर इथे बटाट्याची भाजी आहे, वरण नाही आहे. तर आपण बघूया कशी लागते पाणीपुरी. एक पाणीपुरी मीडियम. झकास, सुरेख. माझे सगळे टेस्ट बर्ड जे आहेत ना त्याचे जागे झालेत एकदम अचानक. इतकी चटकदार चव आहे. यांचं गोड पाणी कम्प्लिटली वेगळं आहे. म्हणजे तिखट पाणी आहे ना ते पण कम्प्लिटली वेगळं आहे. सुरेख चव आहे. अशा पद्धतीची पाणीपुरी खरंच मी खाल्लेली नाही आहे. नांदेडच्या आयजी पाणीपुरीची आठवण झाली मला. रगड्यामध्ये बटाटा आहे, मी थोडा वाटाणा आहे. सुरेख. मुळे आलात नागपूरला बजरंग पाणीपुरी खायलाच पाहिजे. आलू बटाना हरी मिर्ची रहती, लाल मिर्ची अपने यहाँ नहीं चलते. हरी मिर्ची रहती है क्या? प्योर हरी मिर्ची, हरी समार हरी मिर्ची. बाकी जगह पे शायद लाल मिर्ची लाल चलते. मिर्ची वापरते आपण, हरी मिर्ची वापरतो. हा ऍक्च्युली ती वेगळी चव जी आहे ती पाणीसाठी हिरवी मिरची आहे, लाल मिरची नाही आहे. त्यामुळे त्याची वेगळी चव आहे. जास्त चटकदार त्यामुळे लागते. बघा म्हणजे रगड्यामध्ये बटाटा आहे आणि अगदी तुरळक म्हणजे 10% हरभरा आहे. पुरे घ्या. म्हणजे आपल्याकडे पण हिरव्या मिरचीचं पाणी करायला पाहिजे असं मला वाटायला लागलंय ही पाणीपुरी खाऊन. काही गोष्टी ना आपण म्हणजे संस्कृती, खाद्य संस्कृती, परंपरा, चव या गोष्टीसाठी खातो आणि काही गोष्टी थ्रिल म्हणून करून बघायच्या असतात. तर त्यातलं एक थ्रिल जे मला करून बघायचं होतं, हे रील मी इतक्या वेळा बघितलं होतं आणि या रीलची खूप हवा आहे. आणि हा जो प्रकार आहे तो समाऊ लहानपणाची माझी फॅन्टसी होती. की जे काय आवडीच्या गोष्टी आहेत सगळ्याच सोडून तिच्या आईला एकदम कपाट टाकायच्या. बिस्किट म्हणू नका, ग्लुकोज, मारी, हाईड अँड सीक आणि ते दुधात किंवा चहात घ्यायचं. असं लहानपणाची फॅन्टसी होती. लहानपणी करता नाही आली. मोठेपणी वाटलं लेस अनहेल्दी आहे. त्यामुळे म्हणलं खाऊन तरी बघूयात. आणि त्यांनी ना जगभराच्या गोष्टी टाकल्यात. ले खारी म्हणू नका, टोस्ट म्हणू नका, सोडून टाकतोय तो. भरपूर कप करून ठेवलेत. आय थिंक लेट नाईटसाठी लोक इथे येत आहेत. आणि याचा सगळ्याचा जो काय लगदा झालेला आहे तर आपण खाऊन बघूयात आणि सांगूया कसं आहे. तर हे दुधासोबत पण मिळतं आणि चहासोबत सुद्धा मिळतं. पण चहासोबत जर मी एवढं हे जर घेतलं ना, हा मग एवढा 2 दिवस झोप नाही यायची. मग म्हटलं की दुधासोबत घेऊन बघूयात आपण. थोडी भीती पण वाटते मला. ॲक्च्युली छान लागते. ते एक आहे इथे त्यांनी जी खारी वापरली आहे ती खूप वाईट प्रतीची वापरली आहे. लगेच कधी डालडा आहे सगळा. त्यामुळे चांगलं क्वालिटीचं त्यांनी वापरलेलं नाही. बिस्किट असेल, नानकटाई असेल. पण जर आपण घरी गेलं तर घरी आपण A1 वापरून ना हे करू शकतो. पण 2-4च घास खातो. कारण हे जर अख्खं संपलं तर वेगळा डबा मला घ्यावा लागेल. त्यामुळे एवढंच ठीक आहे. 30 रुपयामध्ये एक डब्बा आहे अख्खा. खारी वगैरे खूपच वाईट म्हणजे ते कम्प्लिटली वरती राप बसतोय त्याचा. एवढं खाल्लंय पण तरीही 2 स्पॉट शिल्लक आहेत. ते खाल्ल्याशिवाय नागपूर सोडणार नाहीये. हे स्ट्रीट फूड खाऊन काय पोट काय भरे ना. म्हणलं कुठलं तरी चांगलं इथलं ठिकाण कुठे काहीतरी सात्विक खाता येईल, पोट भरीचा खाता येईल म्हणून आपण इकडे आलोय. ओनियन बटर प्लेन डोसा
एक एक प्लेन बटर डोसा, आणि एक मसाला डोसा आणि 2 मोसंबी ज्यूस विदाऊट आईस विदाऊट शुगर. हे कसं आहे, सगळी पापा गेली की मग ऑरेंज ज्यूस विदाऊट शुगर विदाऊट आईस. सो चुहे खाके ते म्हणतात ना, तसा प्रकार आहे. एक तुकडा मोडून बघतो. हा काय बटर डोसा आहे. बरं आहे. मग नागपूरमधलं बरं साऊथ इंडियन असं म्हणावं लागेल. ओव्हरऑल ठीकठाक आहे. हा बटर ओनियन डोसा पापडच आहे पण काय इतकं मसालेदार आणि नुसतं खातोय. मला असं वाटलं काहीतरी प्रवास आहे आता परत, रात्रभर प्रवास आहे, तर असं वाटलं की कधी सात्विक खावा म्हणून हे डोसा खायला आलो. आणि 1952 पासून आहे असं मला कळालं. डोसा ओके मला असं वाटतंय ऑफकोर्स नागपूरमध्ये बरं साऊथ इंडियन मिळत नसेल, त्यातल्या इथे मिळत असेल म्हणून नाव असेल. आणि कधी कधी खूप वर्ष गोष्टी असतात. सांबारसुद्धा असं प्रॉपर नाही आहे, थोडं आमटीसारखं आहे. आणि चटणी पण सोसो आहे. ही लाल चटणी पण दिली आहे. ही बरी आहे लाल चटणी. दुनियाभरचं आरबट चरबट वाटेल ते खाऊन झाल्यावरती मस्तपैकी मसाला दूध मारलं आणि त्याच्यावर पान खाल्लं एकदम सात्विक झाल्यासारखं वाटतं. तुम्ही बघत होतो की नागपूरमधलं जुनं पान शॉप कुठलं आहे, तर मला कळलं हे दिगंबर पान मंदिर, डायरेक्ट मंदिरच करून टाकलंय त्यांनी. तर तिथे हे 40 वर्ष जुनं पानाचं मंदिर आहे. तर आपण तिथे जाऊन कलकत्ता मसाला घेऊया. चला. शाही पान आहे का आपल्याकडे काही? करंजी पाना आहे, मसाला पानच ना? मसाला पान राहते. खाल्ल्याच्या नंतर ते पान कुठलं कलकत्ता मसालाच असतं का ते? कलकत्ता. द्या मग करंजी पान. तर दिगंबर पान शॉप, आम्ही त्यांना विचारलं 40 वर्ष जुने ना? ते म्हणले नाही 40 वर्ष नाही, 60 वर्ष जुने. तर तिथलं पान जे आहे ते मी कलकत्ता मसाला विचारलं, पण ते म्हणले करंजी पान खा. त्याने जे काय बनवलंय वा. पण आता खाऊन बघूया की ते पान कसं आहे. आता करंजी मोडावीच लागेल, त्याशिवाय तोंडात नाही जाणार. छान गोष्ट म्हणजे करंजी आणि फॅन्सी पान देतोय म्हटल्यावर मिठाईच देतात लोक. तसं काही दिलेलं नाही आहे. चॉकलेट, किसमिस, वाटेल ते गोडे पदार्थ टाकतात. तसं नाही आहे. अस्सल पानाची चव आहे. गुलकंद, काचुना, अगदी जे बेसिक पानाचे इन्ग्रेडियंट असतात तेवढ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि जी पानाची चटणी म्हणतात ती छान जमून आली आहे. म्हणजे इतका वेळ घेऊन बनवलं, मला वाटलं लय महाग असेल. तर 60 रुपये म्हणजे तसं रिझनेबल आहे. मला कधी दिगंबरला करंजी पान नक्की खा. भरपूर खाल्लंय पण खरंच पोट भरलंय, पण अजून मन भरलेलं नाही आहे. म्हणजे विदर्भाची जवळजवळ 8 दिवसांची आमची ट्रिप होती. पण जे काही मला अनुभव आलेत, कारण जनरली माझे सगळे नातेवाईक किंवा जे फिरणं आहे ते पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर साईडला, बेळगाव साईडला जास्त झाले. त्यामुळे विदर्भात कधी येणं झालं नव्हतं. आणि खास खाण्यासाठी आणि इतके जिल्हे फिरणं तर अजिबात झालं नव्हतं. पहिल्यांदा मी फिरलो आणि जो काही मला अनुभव आहे, म्हणजे मला विदर्भातली माणसं आवडली, विदर्भातली भाषा आवडली, विदर्भातले सगळे पदार्थ आवडले. आणि मला असं वाटतं की किती छान आहे, म्हणजे आपण पुण्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आहे. इतकं वेगळं कल्चर आहे विदर्भाचं, इतके वेगळे पदार्थ आहेत. मला तर असं वाटतं की सगळ्यांनी फूड टूर करायला पाहिजे विदर्भाची. आणि खूप ठिकाणं पण छान आहेत. म्हणजे आपण ताडोबासाठी विदर्भात येतोच, पण रामटेक आहे, सेवाग्राम आहे. म्हणजे छान तुम्ही ट्रिप करून, मी तर म्हणतो फूड ट्रिप प्लॅन करा. अशा पद्धतीचे अन्नपदार्थ मी बाकी कुठेही ट्राय केलेले नाही आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी असं समृद्ध झालो आहे असं मला वाटतंय. आणि बाकी गोष्टी तर ऑफकोर्स बऱ्याच गोष्टी राहिल्या पण असतील. मला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जेव्हा परत मी इथे येईन तेव्हा त्या गोष्टी ट्राय करायचा मी प्रयत्न करीन. काही जिल्हे पण शिल्लक आहेत. आत्ता 4 जिल्हे आम्ही कव्हर केले. अकोला राहिले. मे बी आम्ही जेव्हा जळगाव किंवा खानदेश ट्रिप करू त्यावेळेस अकोला आपल्याला करता येईल. पण बऱ्यापैकी आम्ही जे प्रसिद्ध स्पॉट्स होते, जे जुने होते, ते आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला. छान वऱ्हाडी पाहुणचार जो आहे ना, तो छान अनुभवला. आणि एकदम म्हणतात ना, मी असं छान कृतज्ञतेने आणि समाधानाने परत पुण्याला चाललो आहे. आत्ता रात्रीची फ्लाईट आहे आणि तुम्ही मला छान छान स्पॉट्स सुचवत राहा. बऱ्याच लोकांनी मला सुचवले होते. गिलावडा असेल, नंतर पाटोडी रस्सा असेल. म्हणजे आता घरी गेल्यावरती पोळी भाजी मला कशी काय छान लागणार आहे मला कळत नाही आहे, कारण इतकं चविष्ट गेले 8 दिवस आम्ही खातो आहे.
आणि ज्या गोष्टी मला वाटल्या त्या प्रामाणिकपणे उत्स्फूर्तपणे मी बोललो. काही कमी जास्त असतील तर तुमच्या भावाला प्लीज सांभाळून घ्या. आणि अशीच आपली महाराष्ट्र फूड टूर चालू राहणार आहे. अजून बऱ्याच गोष्टी शिल्लक आहेत. तुम्ही सजेस्ट करायचं थांबू नका. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत राहा. सगळ्या कमेंट्स आम्ही वाचत असतो. नक्कीच त्याची दखल घेत असतो. भेटत राहूयात पुढच्या बुधवारी. नवीन ठिकाणं, नवीन पदार्थ. तोपर्यंत हॅपी जर्नी.